चला मंडळी, आज बनवूया देसी फ्राईड राईस। त्यासाठी तेल घातलं मी, तवा गरम झालाय, तेल टाकलंय। तर ह्यामध्ये आपण जिरे घालूया। जास्त काही मसाले घालायची गरज नाही, आपला देसी फ्राईड राईस आहे बघा। रात्रीचा शिळा भात राहिला त्यापासून बनवतो आपण। आपलं जिरे छान फुललं, त्यामध्ये आपण अंडी घालून घेऊ। 2 अंडी फोडून घेतलेली, अंडी छान फ्राय करून घेऊ आपण। यामध्ये थोडी हळद घालूया आपण आणि छान अशी फ्राय करून घेऊ अंडी। त्यानंतर यात आपण कोबी घालू आणि शिमला मिरची थोडीशी कापून घेतली। हे पण छान परतून घेऊ। यात आपण थोडंसं विनेगर टाकू। विनेगर घालणं काय तुमच्या आवडीवर आहे, घालायचं असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आपलं तुम्हाला दाखवण्यासाठी घालते, तर मी असंच फ्राय करते। खूप छान लागतं हे आपलं देशी फ्राईड राईस, आपल्या घरातल्या मसाल्यापासून बनवलं, एक नंबर। दुसरे कुठलेही आपल्याला मसाले टाकायची गरज नाही त्यात। सोया सॉस, कांदा, टोमॅटो, रात्रीचा शिळा भात राहिलेला आपण असंच घरच्यांना दिला तर नाकं मुरडतात। असं थोडं काहीतरी बनवून चटपटीत त्यांनाही खायला घालायचं ना आपणही खायचं। हे पहा, आपले 1-2 मिनटं छान भाज्या आणि अंडी आपण फ्राय करणार। हा मी घरातला माझा लाल तिखट मसाला आहे, नेहमीच्या वापरण्यातला, तो घातलेला आहे। हा आपला मसाला घातला, कोणता मसाला घालायची गरज नाही, एकच नंबर लागतो भात। हे बघा, नंतर मसाला परतून घेतला भात, त्यात मीठ घालायची गरज लागत नाही। आपला रात्रीचा भात असतं त्यात आपण मीठ घातलेलंच असतं, आणि आपल्या घरचं जे तिखट असतं त्यातही मीठ आपण घालतो। छान असा परतून घ्यायचा। हा बघा, बघताच कसा लाल तोंडाला पाणी सुटलं की नाही, थंडीमध्ये कसं मस्त असं काहीतरी चटपटीत बनवून खायची इच्छा होते। चला, तर आपला भात तयार झालेला आहे, गॅस मी बंद केलं। आता गरम गरम मी खाऊन घेते। तुम्ही पण ट्राय करा एकदा, घरात भात आपल्या राहिला शिळात मस्त असा झणझणीत आपला देशी फ्राईड राईस। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, पटपट सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा। धन्यवाद।